वडील आणि मुलांनी शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीचं सिर धडावेगळं केलं आणि ते धडावेगळं केलेलं सिर थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला. पण नेमकं काय घडलं? वडील आणि मुलांनी कोणाचं सिर धडावेगळं केलं आणि काय कारण होतं? चला सविस्तर पाहू. 1 जानेवारी 2025 नवीन वर्षाचा पहिला दिवस. त्यामुळे सगळीकडेच आनंद आणि बऱ्याचशा लोकांना ऑफिसला सुट्टी. पण याच दिवशी नाशिकच्या दिंडोरीमधील ननाशी हे गाव चर्चेचा विषय ठरलं. या गावामध्ये नवीन वर्षाची सुरुवात अतिशय भयंकर ठरली. 1 जानेवारीला गावामध्ये पूर्ण शांतता. सर्व लोक आनंदात. कोणी नवीन वर्षाचा संकल्प केला तर कोणी कुटुंबाबरोबर बाहेर फिरायला गेले. पण या गावामध्ये मात्र त्या दिवशी मोठा आक्रोश झाला आणि हा आक्रोश पूर्ण महाराष्ट्रात ऐकायला आला. या गावामध्ये 1 जानेवारीला हत्या झाली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला. पण हादरा फक्त हत्येमुळे नाही तर ज्या पद्धतीने हत्या केली होती त्यामुळे सर्वांना धक्का बसला होता. अनेक वेळा चित्रपटामध्ये या भयंकर पद्धतीने हत्या केली जाते त्याच पद्धतीने या गावामध्ये हत्या केली होती आणि हे सर्व गावातील लोकांनी प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलं. या गावामध्ये 2 कुटुंबामध्ये वाद झाला. एक होतं वाघमारे कुटुंब आणि दुसरं होतं बोके कुटुंब. दोन्ही कुटुंब शेजारीच राहणारे. गुलाब वाघमारे आणि सुरेश बोके हे तसे दोन्ही जुने मित्र. पण नवीन वर्षाची सुरुवात झाली की या दोघांच्या वादामुळं. खरं तर हे दोघंही मित्र असले तरी या दोघांमध्ये वाद होणं ही काही नवीन गोष्ट नव्हती. या अगोदरही वाघमारे आणि बोके कुटुंबामध्ये वाद झाले होते आणि ते प्रकरण पोलीस स्टेशनला देखील गेलं होतं. त्यामुळे 1 तारखेला घडलेला वाद आधी घडलेल्या वादासारखाच असेल असे सर्व गावामधील लोकांना वाटलं, स्वतः गुलाब वाघमारे यांना देखील. पण तसं घडलं नाही. हा वाद नेहमीसारखाच होता. पण त्या वादानंतर जे घडलं त्याची गावातील लोकांनी आणि गुलाब वाघमारे यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बोके आणि वाघमारे कुटुंब या दोघांमध्ये वाद झाला. गुलाब वाघमारे यांच्याबरोबर सुरेश बोके आणि त्यांचा मुलगा विशाल बोके जोरदार वाद झाला आणि या वादाचं नंतर रूपांतर झालं हाणामारीमध्ये. पण लगेचच गावामधील स्थानिक लोक या दोघांच्या भांडणामध्ये पडले आणि तिथे घडलेली हाणामारी त्याच ठिकाणी थांबवण्यात आली. गावकऱ्यांनी वाद मिटवल्यानंतर वाघमारे कुटुंब आणि बोके कुटुंब या दोघांचाही नेहमीसारखं राग शांत होईल असं सर्वांना वाटलं. या भांडणानंतर साधारणतः 1 तासाचा वेळ गेला. सर्व काही शांत होतं आणि सकाळी 10 वाजता गुलाब वाघमारे घरामधून बाहेर पडले आणि ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी जायला निघाले. घरापासूनच काही अंतरावरती असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ ते पोहोचले. पण यावेळेस गुलाब वाघमारे यांना माहिती नव्हतं त्यांचा पाठलाग सुरेश बोके आणि त्यांचा मुलगा विशाल बोके हे दोघं करत आहेत. सुरेश आणि विशाल हे दोघंही बापलेक गाडीवरून गुलाब वाघमारे यांच्या पाठीमागे आले. त्यामध्ये संधी बघून सुरेश बोकेने गुलाब वाघमारे यांच्या मानेवरती कुऱ्हाडीने घाव घातला. त्यानंतर दोन्ही बापलेकाने गुलाब वाघमारे यांच्यावरती कोयता आणि कुऱ्हाडीने जबरदस्त वार केले आणि त्यामध्येच गुलाब वाघमारे यांचं सिर अक्षरशः धडापासून वेगळं झालं. हे सर्व घडत असताना गावामधील लोक त्या ठिकाणी जमा झाले. वाघमारे यांच्या कुटुंबाने देखील त्या ठिकाणी धाव घेतली. पण तोपर्यंत गुलाब वाघमारे रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळले होते. सुरेश बोके हा व्यक्ती वाघमारे यांच्या मानेवरती जोरजोरात वरडून घाव घालत होता. त्याची अशी क्रूरता पाहून कोणीही पुढे आलं नाही. त्यावेळेस जमलेल्या लोकांना वाघमारेचा मृतदेह बघणं हे सर्वात भीतीदायक होतं. कारण की त्या ठिकाणी वाघमारेचं सिर धडावेगळं झालं होतं. सर्व घडल्यानंतर देखील बोके कुटुंबातील वडील आणि मुलाने गावासमोरच वाघमारेच्या कुटुंबांना धमकी दिली, आम्ही त्याला आता कायमचं संपवलं आहे. आता तुम्हाला जे करायचं ते करा. पाहिजे तर दिल्लीमधील पोलिसांकडे जा. आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. या घटनेनंतर वाघमारे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये जाण्या अगोदरच दुसरी एक घटना घडली. कुऱ्हाडीचे घाव घातल्यामुळे वाघमारे यांचं सिर धडा वेगळं झालं होतं. त्यानंतर सुरेश बोके आणि त्यांचा मुलगा विशाल बोके यांनी ते धडा वेगळं झालेलं सिर उचललं. दोघंही बापलेक हातामध्ये तुटलेले मुंडके, कोयता, कुऱ्हाड घेऊन पेठ तालुका पोलीस ठाण्यामध्ये शांतपणे चालत गेले. बापलेकाची क्रूरता पाहून गावकऱ्यांना अक्षरशः धक्का बसला होता. प्रत्येक जण त्यांच्या हातातील ते धडा वेगळं झालेलं सिर पाहून सैरा वैरा पळत होतं. यामध्ये बाप मुलाला काही फरक न पडता शांतपणे पोलीस स्टेशनला दाखल झाले. तिथे जाऊन सुरेश बोके मोठ्याने वरडला, मी याला मारलं, मी याला संपवलं.
मला तात्काळ पकडा असं म्हणत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जोरदार आरडाओरडा केला। हे सर्व दृश्य पाहून पोलीस स्टेशनमधील पोलिसांना देखील धक्का बसला होता। पोलिसांनी सुरेश बोकेला अटक केली आणि विशाललाही ताब्यात घेतलं। सर्व घटनेमुळे गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला गर्दी केली होती। वाघमारेच्या कुटुंबांनी पोलिसांबरोबरच वाद घातला, या दोघांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांचं मुंडकं उडवतो असं म्हणत वाघमारे कुटुंबांनी जोरदार आरडाओरडा केला। त्यामुळे लगेचच एक वरिष्ठ अधिकारी तातडीने पेठ पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। ही सर्व घडलेली भयंकर घटना नेमकं कोणत्या कारणामुळे झाली याची सर्वत्र चर्चा चालू झाली। गुलाब वाघमारे आणि सुरेश बोके यांच्यामध्ये अगोदरच वाद झाले होते, पण यांचा वाद हा जुना वाद होता। या अगोदर देखील सुरेश बोकेने वाघमारेंना जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्याबद्दल वाघमारेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिली होती। 31 डिसेंबरला देखील या दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर 1 जानेवारीला देखील यांच्या दोघांमध्ये वाद झाला, पण 1 जानेवारीचा वाद मात्र टोकाला गेला आणि यामधून निर्गुणपणे हत्याच झाली। पण या दोघांमध्ये वाद नेमकं कशामुळे सुरू झाला? सुरेश बोके यांच्या मुलीच्या लग्नावरून या दोघांमध्ये हा वाद झाला होता। आपल्या मुलीचं लग्न ठरण्यामध्ये गुलाब वाघमारे हा अडथळा आणतो अशी शंका बोके कुटुंबांना होती आणि त्यामध्येच काही महिन्यापूर्वीच सुरेश बोके यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं। पण लग्न होण्या अगोदरच सुरेश बोके यांची मुलगी पळून गेली अशी माहिती काही माध्यमांनी दिली। आपली मुलगी पळून जाण्यामध्ये गुलाब वाघमारे यांचाच हात आहे। वाघमारे आणि त्यांच्या मुलाने आपल्या भाच्याबरोबर मुलीला पळून जाण्यासाठी मदत केली असा संशय सुरेश बोकेला होता। मुलगी पळून गेल्याने तिचं ठरलेलं लग्न मोडलं, त्यामुळे बोके आधीच चिडला होता आणि त्यामध्ये त्यांचं 1 जानेवारीला वाद झाले आणि या वादामधूनच सुरेश बोके कुटुंबाने गुलाब वाघमारे यांचं शिर धडावेगळं केलं।